राम राम शेतकरी मित्रांनो, भारत शेतकरी मित्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बोंडअळीचे नियंत्रण कसे करावे। तर शेतकरी मित्रांनो, बोंडअळीचे नियंत्रण कसे करावे, जर तुम्हाला समजा तुमच्या शेतामध्ये बोंडअळीचा अटॅक होत असेल तर त्याची पहिली पिढी जर नष्ट करायची असेल तर काय उपाययोजना करायला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया आता की बोंडअळीची पहिली जी पिढी आहे ती नष्ट कशी करायची। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता हा आपला कापसाचा प्लॉट आहे। आता ह्याला फुलाची सुरुवात होत आहे याची आता। तर बघू शकता तुम्ही, आता हे फुलं दिसू राहिले आपल्या कापसाला, पात आणि फुलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जे बोंडअळीचे जे पतंग असतात ते फुलामध्ये अंडे टाकतात। तर ते फुलामध्ये जर अंडे टाकले तर मग ते फूल जे आहे ते बंद होऊन जातं आणि त्याच्यात अळी वाजतो। अंड्यातून अळी बाहेर निघते आणि फुलातून मग बोंडामध्ये जाते। जर एकदा बोंडामध्ये अळी गेली शेतकरी मित्रांनो, तर ती अळी कोणत्याच कीटकनाशकानं, कोणत्याच औषधानं ती मरत नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना काय करायचं आहे, जर पहिल्या तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर अशी डोमकळी दिसली, हे बघू शकता तुम्ही, आता याला आपण उकलून जर पाहिलं त्याच्यामध्ये 100% अळी आहे। तर काय करायचं शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये आधी फुलाला सुरुवात झाली की आपल्या शेतामध्ये तासनतास हिंडायचं आणि अशा ज्या डोमकळ्या दिसली की त्याला तोडून नष्ट करायच्या, तोडायचं त्याला आणि नष्ट करायचं। तर शेतकरी मित्रांनो, आपण याला जर उकललं तर याच्यामध्ये 100% अळी अशी आहे। असा जे फूल, आता हा बघा, आता याच्यामध्ये अंडे दिलेले नाही, हे बघू शकता। आता हे 2 फुलं आहेत, याच्यामध्ये अंडे अळ्यानं आपल्या पतंगानं अंडे दिले नाहीत, म्हणून हे पहा कसे फुलं आहेत, एकदम चांगला फुल आहे आणि उकललेला आहे, दर्जेदार फुल आहे। आणि ज्या फुलामध्ये जे पतंग अंडे घालतो ते फूल असा होऊन जातो, हे बघा, असा डायरेक्ट वरून असं पाकोळीसारखं होऊन जातो, ते एकदम असं क्लिअर होत नाही। आता बघू शकता तुम्ही, ज्या फुलामध्ये अंडी आहे ते फूल असं या फुलासारखं होणार आणि ज्या फुलात अंडी नाही आहे ते फूल एकदम क्लिअर राहणार। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता ह्या फुलाचं काय करायचं, तर हे असे फुलं जेवढे बी दिसते तेवढे सरे तोडून आपल्याला एखाद्या जमिनीमध्ये गाडून टाकायचे, एका खड्डा करून त्याच्यात गाडून टाका। तर असे जर पहिल्या तुम्ही 4-5 दिवस जर केलं, फूल दिसले की असं फूल दिसलं की तोडून टाकलं, असं फूल दिसलं की तोडून टाकलं, तर तुमची जे बोंडअळीची पहिली जी पिढी असते ती कवर होऊन जाते शेतकरी मित्रांनो। बघू शकता तुम्ही, आता हा या झाडाला अजून एक फुल आहे, हे बघा, या फुलाला काही आहे का, हा सुद्धा फूल क्लिअर आहे। असे फूल जे क्लिअर आहेत त्याला हात लावायचे।